चला तर मग आज बनवूया झणझणीत अशी हरभरा डाळीची चटणी. हरभरा डाळीच्या चटणीसाठी मी बेगडी मिरची घेतली, थोडीशी कमी तिखट आणि तिखटवाले घेतले 4-5 आणि हरभरा डाळ घेतली अर्धी वाटी. नंतर मिरच्या आणि हरभरा डाळ आहे ती 1 तासभर मस्तपैकी भिजत ठेवायची आहे. 2-3 पाण्याने अगोदर हरभरा डाळ धुवून काढायची आहे. एका ताईची कमेंट आली होती मला, की ताई तुम्ही हरभरा डाळीची चटणी दाखवा. मला खूप खावीशी वाटली आणि म्हणून मग मी आज बनवायची रेसिपी बनवायला घेतलेली आहे. 1 तास झालेला आहे. मस्तपैकी हरभरा डाळ भिजलेली आहे आणि मिरच्या देखील छान भिजलेल्या आहेत. तर सर्व आता हरभरा डाळ आणि मिरच्या मिक्सरमध्ये टाकून घ्यायचा आहे. थोडंसं लसूण मी नुसतं चोळून घेतलेलं आहे. साल्ट्यासकट टाकायचं चटणीला. कोणत्या देखील हरभरा डाळीची चटणीला लसूण जो आहे ना तो सोलायचा नाही आहे. नंतर त्याच्यात मीठ टाकलं चवीनुसार. थोडीशी एक अगोदर फिरून घेतलं मिक्सरला आणि नंतर थोडंसं पाणी टाकून नंतर चटणी बनवली आहे. ही चटणी ना खूपच चवदार आणि चविष्ट मस्तपैकी उन्हाळ्यामध्ये खायला भाजी चांगली लागत नाही ना, मसाला भाजी वगैरे, तर डाळीची चटणी ही चपातीसोबत मी घेतलेली आहे खायला. तशी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत देखील अप्रतिम लागते ही चटणी. तर चटणीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. बघू शकता मस्तपैकी अशी चपातीसोबत त्यावर मस्त कडलेलं तेल घेतलेलं आहे. छान अशी रेसिपी.